नमस्कार, मी रमाकांत हासगुडे आणि आपण पाहताय समय संघर्ष न्यूज। आम्ही नेहमीच नवीन विषय, नवीन बातम्या, नवीन घडामोडी दाखवत असतो। विषय कुठलाही असो, बांधावरचा असो, शेतकऱ्याचा असो, सामाजिक असो, अगर राजकीय असो, आम्ही तो दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत। तर आज श्रावण महिन्यातला शेवटचा दिवस आहे आणि हा दिवस पोळा म्हणून साजरा केला जातो। हा का बैलांचा सण असतो। वर्षभर जे बैल आपल्या मालकासाठी शेतीमध्ये राबतात, राबून मालकांचं कष्ट करून मालकांना एक अन्नधान्य उत्पादन करून देत असतात आणि त्याचं कृतज्ञता भावना जपण्यासाठी आणि त्याच्या या कर्तज्ञतेच्या भावनेतून त्याच्या कष्टाची कुठेतरी उतरही व्हावी या उद्देशानं बैलपोळा हा सण साजरा केला जातो। तर आज आपण आलेलो धाराशिव जिल्ह्यातील केर या ठिकाणी बाळासाहेब शंकर पाडुळे एक उत्साही शेतकरी आणि त्यांनी आज बैलांना सजवून बॅन लावून ढोल ताशाच्या गजरात त्यांची मिरवणूक काढायचा निर्णय घेतलेला आहे। आपण पाहतोय सध्या बैलांची सजावट चालू आहे। आपण आलेलो आहोत सध्या गोरोबा काका मंदिरा शेजारी। या ठिकाणी त्यांचे बैल आहेत आणि बैलांना वेगवेगळ्या बेरंगी गोंडे बांधून त्यांना सजवलं जात आहे आणि इथून सजवून त्यांची पूर्ण गावामधून मिरवणूक काढण्यात येणार आहे। तर आपण आपल्या चॅनलवरती मिरवणूक सुद्धा दाखवणार आहोत। अशाच नवीन नवीन घडामोडी आम्ही दाखवत असतो, त्या आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणखीनही आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या सणाविषयी आपल्याला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। रंगवलाय शेतकरी आपल्या सोबत आहेत। आता तुम्ही बैल आज पोळा आहे आणि तुम्ही आता मिरवणूक काढणार आहेत, आता बैलाची सजावट करताय, ही ह्याला काय म्हणायचं? झूल म्हणायचं। बरं झूल ही बैलाच्या अंगावर टाकलं जाते। बरं, इकडे असं या थोडं, तुमच्या मागे असं व्यवस्थित दिसत आहे बैल। तुमचं नाव इकडे बघा, इकडे इथं उभा राहायचं। हा तुमचं नाव काय? तुमचं पूर्ण? माझं नाव भाग्यवान बाळासाहेब पाडुळे, राहणार तेर। बरं, किती वर्षापासून तुम्ही शेती करता? शेती आमची म्हणजे बाबा शेती आहे। बरं, किती शेती आहे तुम्हाला? शेती आपली 14 एकर आहे। बरं आता हे बैल तुम्ही सजवले सगळं, काय काय असतं त्याला, काय म्हणते त्याला? गोंडे कंडे कसं सजवलंय ह्याला बैलाला? गोंड कंडे कसं सजवलंय सांगा? त्याचं म्हणजे हे झुले आहेत, पुरे गोंडे लावलेले आहेत, खाली मूर्तीचा आपले केलेला आहे। कसा असतो सण, कसा साजरा केला जातो पोळा? हा बैलपोळा नेमका साजरा कसा केला जातो? खंदमळण्या वगैरे काल केले जातात। खंदमळी काल केली, आज बैलपोळा। काय काय असतं खंदमळी, काय करतात त्याला? खंदमळी हळद लोणी लावतात। खंदमळी करतात, त्यांनी हळदी कुंकू लावून त्यांनी फळं मुटकत चारतात। बर आता कसं आहे? लग्न लावते। काय म्हणले? लग्न लावते। बरं, काय नाव तुमचं? काय नाव? बाळासाहेब शंकर पाडुळे। बरं, तुमचेच आहेत का बैल? आपले बरं, हे तुमचे मुलगा आहे। बरं मुलगा आहे। बरं, मला सांगा आता हे जे थोडं अलीकडे इकडे पलीकडे जा, मला सांगा तुम्ही आता बैलाचा सण साजरा करताय, काय काय घातलंय बैलाला, काय सजवलं? कंडे गोंडे सांगाळ्या सालाचा साज एकदाच घालायचा। बरं, आता काल कसं असतं सण, म्हणजे काय खंदमळण्या वगैरे आता बोलत होता तुम्ही? लोणी म्हणजे बैलाला त्या खांद्याला लोणी हळद, लावतात. लोणी मोळ सगळं लावून पूजा करून हळदी कुंकू लावून बरं. निवद नारळाचं करायचं आपलं काल बी। आज बी आज लग्न लावायचं। आज काय कसं असतं आता कार्यक्रम? लग्न आज गाय एक आणायची, बैल आहे ते लग्न लावायची आता इथून कुठे जाणार होतं? मिरवणूक होणार। गावातून मिरवणूक न्यायची आणि घरी जाऊन लग्न लावायची। किती शेत आहे तुम्हाला? 14 एकर। बरं, 14 एकर शेती। आता चार आहेत। आता किती बैलावर तुम्ही हे शेत करताय? 4 बैल आहेत। 4 बैलावर. 4 बैल आहेत। बरं, दोन इथे आहेत, दोन तिकडे आहेत। काय तुमचं काय नाव? आकाश बाळासाहेब पाडुळे। बरं, हे तुमचंच आहे सगळं? हा, हे समजा। बरं, काय आता बैलाची मिरवणूक करणार आहे तुम्हाला? आता सगळं चालली आहे। आता गावात मिरवणूक काढून फळवांना लग्न लावून नारळ ओळून पोळी वगैरे चालून नंतर मिरवणूक झाली, पण अशा त्या नाही। बरं, काय नाव आहे बैलाचं? हे तर राजा आहे, सर्जा राजा। अरे वा, सर्जा राजाची जोडी बघा कशी सजवली आणि आज पोळा आहे, बैल पोळा सण आहे। काय नाव तुमचं? नागनाथ अशोक गाडे। बरं, आता मिरवणूक काढणार आता बैलाची, तुम्ही काय करता? तुम्ही शेतातच असता तुम्ही? होय, हे बैल असं वर्षभर तुम्ही ह्याच्यावर काम करताय बैलावर आणि आज त्यांचा सण उत्सव साजरा करताय? वर्षातला सण।